एक राजकीय मंच असू की ज्यांनी दिल्लीला आता जे शेतकरी मार्च करून येणार आहेत त्यांच्या सपोर्टमध्ये आवाज उठवला आहे. 2021मध्ये जेव्हा प्रथम शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेला ह्या सरकारने ते आंदोलन आधी चिरडण्याचा प्रयत्न केला आणि मग मिटवलं असं म्हणून की आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू. पण 2014पासून जी जुमलेबाजी चालली आहे त्याच धर्तीवर त्यांना काहीही मिळालं नाही. त्यांच्या मागण्या एवढ्या आहेत की जे मिनिमम सपोर्ट प्राईस असते म्हणजे शेतकी मालाला जो हमी भाव असतो त्याचं बिलामध्ये रूपांतर करावं आणि बऱ्याचशा जवळजवळ 40 गोष्टी कमॉडिटीज त्यांना त्या हमी भावाच्या अंतर्गत पाहिजेत म्हणजे ती लोक त्याचा समावेश करावा असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. दुसरं म्हणजे स्वामीनाथन आयोगाने असं सांगितलं की शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना चालू करावी तर त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून ते गव्हर्नमेंटला सांगतायत. आणि 2021मध्ये बरेचसे शेतकरी मृत्युमुखी पडले होते त्या आंदोलनामध्ये तर त्यांना कॉम्पन्सेट करावं आणि अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. ज्या वेळेला लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला होता जो आजपर्यंत आपण घेतो. कारण मला वाटतं सीमेवरचे जवान आणि अन्न पिकवणारा अन्नदाता हे खूप महत्त्वाचे घटक आहेत आपल्या समाजाचे. पण आज त्यांना खिळे लावून त्यांच्यावर ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या मारा करायच्या विचारामध्ये गव्हर्नमेंट आहे आणि आधीच्या गव्हर्नमेंटपेक्षा हे गव्हर्नमेंट वी आर डिफरंट अलग सरकार. मग हे काय झालं? समजा आधीच्या सरकारने काही केलं नसेलही असं आपण गृहीत धरू पण तुम्ही जे फार हिमायती आणि खूप काय काय बोलून सत्तेवर आला होता 2014पासून 2024पर्यंत ते शेतकरी तसेच आहेत. आणि मला वाटतं हे जे शेतकरी पंजाबचे जे आंदोलन करत आहेत ते एक प्रातिनिधिक आंदोलन आहे कारण महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. फरक एवढा आहे की ते आत्महत्या करत नाहीत. आपले बिचारे शेतकरी हतबल होतात आणि कर्जमाफी ही देखील त्यांची एक मागणी आहे की जो कर्जाच्या ओझ्याखाली दबून आपले शेतकरी आपल्या राज्यातले आत्महत्या करतायत तशी वेळ कुणावरही येऊ नये. मला वाटतं एक सामान्य माणूस म्हणूनही आम्ही आज इथे आहोत कारण आपल्याला मोबाईलची बिलं वाढलेली चालतात, केबलची बिल वाढलेलं चालतं, सगळं चालतं. पण थोडेसे जर कांदे बटाटे महाग झाले तर सगळे उच्च मध्यमवर्गीय पण जोरजोरात आवाज उठवतात आणि त्यामुळे भरडला जातो आहे शेतकरी. मधले दलाल जे मधले सगळे जे लोक आहेत त्यांच्यामुळे आज आपण जे काही पैसा देतो आहे तो अर्धा GSTत जातो आणि उरलेल्या त्या दलालांना जातो आणि ते शेतकऱ्याला खरं म्हणजे काही मिळत नाही. त्यामुळे आम्ही इकडे बसलेलं प्रत्येक जण हे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक नागरिकाच्या स्वरूपामध्ये त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत. एकीकडे मोदी म्हणतात की प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात, हमी देतात, मात्र शेतकऱ्यांच्या हमी भावाला अजूनपर्यंत त्यांनी गॅरंटी या हमी भाव का देत नाही, फक्त अपयशी आहे का सरकार. आणि एकीकडे बघायला तर दोन्ही ठिकाणी वाद सुरू आहे. मणिपूरमध्ये देखील चिघळलेलं प्रकरण आहे, दुसरीकडे दिल्ली देखील चिघळलेले. कसं बघतात एकीकडे सरकार? जेव्हा मुख्य म्हणजे सरकार इज नॉट मोदी, इट्स अ BJP गव्हर्मेंट. सो प्लीज वी शुड चेंज द नेम टू BJP. तर जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार 2014मध्ये आलं तेव्हापासून त्यांनी खूप काही हमी देत आहेत. ते आजपर्यंत काही पूर्ण केलेलं नाही. फक्त शेतकरी नाही तर बरेचसे जे पब्लिक कन्सर्न्स होते PSUs ते सुद्धा बंद केलेच आहेत. आणि आता तुम्ही बघा BSNL बंद पडली आहे. त्यांना काहीही चालवायचं नाही. प्रत्येक गोष्ट मग ते कांदळवनं असोत PSUs असोत प्रत्येक गोष्ट त्यांना उद्योगपतींच्या घशात घालायची. त्यामुळे हमी जर का BJP गव्हर्नमेंट आपल्याला हमी देते म्हणजे ती कधीच पूर्ण होणार नाही हे एव्हाना लोकांना कळलंही आहे. फक्त एकच हमी त्यांनी पूर्ण केली ते म्हणजे मंदिर बांधलं. का असेल आव्हान तुमचं की तुम्ही देखील आता शेतकऱ्यांसाठी धरणे आंदोलन बसले आहात? काय वाटतं शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र देखील आता त्यांच्या पाठीशी उभे आहेत? काय वाटतं येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर तुमचं पाऊल पुढं कसं असेल? आज धरणे आंदोलन बसलात, भविष्यात तुमचं पाऊल कसं असणार आठवण? काय असतं माहिती आहे कुठची आंदोलनं सगळ्यांना असं वाटतं की आता आम्ही आंदोलनाला बसलो म्हणजे आम्ही विरोधी पक्ष आहोत म्हणून. पण जर का प्रत्येक नागरिकाने हा विचार केला की
जर का उद्या त्यांच्या जागी आपण असू आणि जर सगळीचकडे शेतकऱ्यांनी असं केलं आणि उद्या त्यांनी संप केला आणि सांगितलं आम्हाला अन्नच पिकवायचं नाही, तर काय खाणार आहोत आपण? काय खाणार? कारण पालेभाज्या, फळं, अन्न, धान्य सगळं शेतकऱ्यांच्या राबण्यामुळे माझ्या ताटापर्यंत येतं आणि त्यामुळे प्रत्येक जणांवर त्याचे उपकार आहेत. ते आपण त्याच्यातनं उतराई व्हायला एकच मार्ग आम्हाला आज दिसला आहे. आणि काय असतं माहिती आहे का, झोपेचं सोंग आणलेल्याला तुम्ही जागं करू शकता पण जागं करू शकत नाही. सरकारला सगळं कळतं आहे पण आता त्यांच्या हातात आज काल तरी कोर्टाने एक बरा त्यातल्या त्यात थोडंसं आशेचे किरण परवापासून कोर्ट देत आहे. आणि ॲक्च्युली अशी हेडलाईन होती एक्सप्रेसची की द सुप्रीम कोर्ट लेट्स द सनलाईट इन. जेव्हा त्यांनी निवडणूक रोख्यांबद्दल निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं एक किरण सूर्यप्रकाशाचा आज सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडला आणि किरण आत आला. कालही तसंच झालं आहे. पण मला वाटतं की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्यांनी अजून थोडा रोबस्ट व्हायला पाहिजे, पूर्वीसारखं व्हायला पाहिजे आणि कुठलीही बिडबाड न ठेवता हे सगळे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकरी नाही तर प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे. एकीकडे ट्रक चालकांचा संप होता त्यावेळेस अनेक जण तुटून पडले होते, पेट्रोल पंप असतील, इतर गोष्टी खरेदी करतात. तसंच जर शेतकऱ्याने शेती मालाचा जो भाव असेल या शेतीचा जो अन्नसाठा असेल तो साठा जर थांबवून ठेवला तर येणाऱ्या काळात चिंताजनक परिस्थिती. हो, मध्ये असं होतं की पूर्ण जो शेतीचा माल आहे तो पर्टिक्युलर एकाच कंपनीला, मग ते अडानी, अंबानी अशाच एखाद्या कंपनीने तो घ्यायचा. त्यांनीच सगळं ठरवायचं, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस त्यांनी ठरवायची आणि त्यांनी तो माल उचलायचा आणि मग तो बाजारामध्ये त्यांनीच विकायचा. सो इट इज अ प्रायव्हेटायझेशन. आता जे छोटे जे व्यापारी आहेत ते शेतकऱ्यांकडनं माल विकत घेतात, तसं न करता तो ॲडॉक एकाच व्यक्तीला विकत द्यायचं. म्हणजे परत तेच झालं की शेतकऱ्याला जर समजा एका क्विंटलला 1000 रुपये मिळत असतील तर उद्या तो बाजारात येताना आपण 10 किलोला 1000 रुपये मोजू. सो कुठल्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावर राहणार नाही असा एक प्रस्ताव आला होता पण अजूनपर्यंत तो कार्यान्वित झालेला नाही. शेवटचं शरद पवार कसं पाठवून होतं, कृषी मंत्री होते, मात्र त्यावेळेसचं सरकार आणि आता सरकार खूप फरक दिसतो. आताचे मंत्री कुठे आहेत तुम्ही मला सांगा. तुम्ही तर पत्रकारिता करता, तुम्ही मला सांगा आत्ताचे कृषी मंत्री कोण आहेत? कोणाला नाव माहिती आहे का? कोण आहेत? पियुष गोयल आहेत. नक्की? रेल्वे यांना 100 पैकी 100 मार्क्स, तुम्हाला नाही. पियुष गोयल आहेत मलाही माहिती, बिकॉज वी हॅव चेंज द नेम ओनली टू मोदी सरकार. सो एव्हरीथिंग इज नाव सेंट्रलाइज्ड इज गोइंग टुवर्ड्स हिम. कळलं का? तर त्याच्यामुळे आता आपणच पुढे बोलताना BJP सरकार म्हटलं पाहिजे प्लीज. काय आपल्याकडे अजून एवढी हुकुमशाही आलेली नाही आहे की आपण म्हणू हिटलरचं गव्हर्नमेंट, असं नाही आपण म्हणायचं आहे. आपण एका पार्टीचं गव्हर्नमेंट म्हणायचं. लोक पार्टीला निवडून देतात, एका माणसाला नाही, भले किती कोणाला काही वाटू. त्यामुळे जर का कृषी मंत्र्यांचं नावच लोकांना माहिती नाही आहे तर कृषी मंत्री बोलणार काय हा प्रश्नच मुळात त्याचा काही उपयोग नाही आहे विचारून. शेतकऱ्यांच्या पाठीमागे कशा प्रकारे खंबीरपणे राष्ट्रवादी नाही, मी तुम्हाला तेच सांगते. इकडे राष्ट्रवादी कारण आता आम्हाला एक लेबल आहे म्हणून, पण तुम्हाला वाटत नाही का इकडे जितकी लोकं इथून चालत आहेत, जितकी लोकं आम्हाला बघितलं तर, तुम्ही दाखवलं तर की प्रत्येकाने आपल्या परीने कुठे ना कुठे सोशल मीडियावर त्याला पाठिंबा तरी दर्शवला पाहिजे की शेतकरी आज आपली गरज आहे, आपल्या समाजाचा अतिशय अविभाज्य घटक आहे तो. आणि त्यामुळे जर का मी एक नागरिक म्हणून त्याच्यासाठी आवाज नाही उठवू शकले तर मग माझ्या माणूस असण्याला, माझा एका नागरिक असण्याला काही महत्त्व उरत नाही. एकंदरीत टी व्हीवर किंवा न्यूजला आम्ही ज्या बातम्या बघतो ते असं वाटतं की एखादं परकीय अतिक्रमण येतं आणि त्याच्यावर जे हल्ले होतात ना, कॉन्क्रीटची भिंत उभा करणे, त्यांच्या रस्त्यामध्ये ते लोखंडी खिळे ठोकणे, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकंड्या फोडणे, ड्रोननी त्यांच्यावर हल्ले करणे, हे जे प्रकार चालू आहेत हे प्रकार म्हणजे परकीय आक्रमण झाले आपल्यावर आणि त्यांच्यावर ते हल्ले करणे हा प्रकार चालू आहेत. पण या सरकारने हे समजलं पाहिजे, हा जो आहे ज्याच्यावर तुम्ही आक्रमण करताय हा मायबाप आहे. तो जगला
तर देश जगेल. पण त्यांना असं समजत नाही आहे. त्यांचं प्राधान्य काय आहे? फक्त राम मंदिर बांधणं, बस एवढं. त्यांना बाकी काही दुसरं समजत नाही आहे. या देशात धर्माधर्मामध्ये वाटाव करायचे धंदे यांनी चालू केलेले आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी शेतकरी जागला तर देश जगेल. तुम्ही आम्ही सगळेच जगू, ही काळाची गरज आहे. त्यामुळे या सरकारला एक माझं सांगणं आहे की आज तुम्ही त्यांच्या वाटेमध्ये लोखंडाचे खिळे तुम्ही आज लावलेत, पण हे शेतकरी उद्या तुम्हाला लोखंडाचे चणे खायला लावतील, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.